साहेब आत येऊ का? अरे कोण आहे? काम मागायला आली साहेब मी. या या आतमध्ये दरवाजा उघडाच आहे. साहेब मी कामवाली बाई चंपा. कामवाली बाई. हा, ते ना मला नाही का तुमच्या इथले वॉचमॅनने सांगितलं की तुमच्याकडे काम आहे असं. हा 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 हा. तर मला मिळेल का काम साहेब? हा, तुम्हाला येतं का काम पण? हो, मी 4 घरांमध्ये काम करते अजून. अच्छा. हा. अहो ते नेमकं काय आहे, माझ्या घरी कामवाली बाई होती एक, पण ते तिच्या गावाला काहीतरी प्रॉब्लेम झाला, कोणीतरी वारलं वाटतं त्यांचं. हा. हा, तर ती 1-2 महिन्यासाठी जाते म्हणे. अच्छा अच्छा. हा, मग तो वॉचमॅन आला होता ना पार्सल द्यायला. हा. हा, तर मग मी त्याला बोललो की असेल कोणी तुझ्या ओळखीत तर सांग मला. साहेब तसं मी सगळं काम करता येतं बरं का मला. झाडू, फरची, भांडे म्हणा, कपडे म्हणा, जाळाजुळं सुद्धा ठेवता नाही मी घरात मध्ये. हा हा. काम म्हणावं तर एकदम बेस्ट माझं, झक्कास काम एकदम. ठीक आहे मग. चालेल. आणि सगळ्यात पहिली गोष्ट अशी की मला ना दिसत नाही. हा, तर मग मला बेडरूम मध्ये सोडणं, घेऊन येणं, इथं जेवण वगैरे सगळं व्यवस्थित पाहिजे. हो साहेब. पेमेंट किती किती द्याल साहेब मला? आता तू 4 घरांमध्ये काम करते तर तू काय पेमेंट घेते? तसं तर घरातलं सगळंच काम म्हणल्यावरती तुम्हाला नेणं सोडणं परत जेवण आणणं सगळं काही काम आहे ना साहेब. हम्म. मग मी घेईल की 8,500 रुपये घेईन मी. 8,500? हो. अगं ती माझी आधीची कामवाली होती ना, ती 7,000 घ्यायची, तू तर 1,500 वरती सांगते. अहो साहेब ती तुमच्याकडे जुनी होती, काम करत होती आधीपासनं, म्हणून तिने काय बोललं नशीन. पण मी नवीन आहे ना साहेब, मी 4 घरांमध्ये तेवढेच पैसे घेते. बघ बाई, मी 8,500 नाही, 7,500 रुपये देईल तुला. हे बघा साहेब, तुमचं ना माझं 8,000 रुपयामध्ये फायनल करू. अं, बरं ठीक आहे. हं. 8,000 तर 8,000. चालतंय साहेब, मग पण मी. काम व्यवस्थित झालं पाहिजे सगळं. साहेब तुम्ही काळजीच करू नका त्या गोष्टीची. हा मी म्हटलं काय एकदम झक्कास काम करते, असंच नाही चंपा म्हणता मला. हा मग लागू का साहेब मी आजपासूनच कामाला? हा, ठीक आहे. तू काम चालू करून दे तुझं. तसं मी 4 घरं आवरून आली साहेब मी. आता परत मी तुमचं काम करून मग मी जाईन मग. मग बाकीचे परत संध्याकाळी दुसरे काम असतात ना. हा ठीक आहे, चालेल ना तू. साहेब मी म्हणते की सकाळ आणि संध्याकाळ दोघं टायमाचं जेवण बनवायचं का? अगं मग सकाळचं बनवलं तर संध्याकाळचं कोण बनवणार आहे? हा, अच्छा. मग दोघं टाइम. साहेब पैसे तर कमी होणार नाही साहेब. 8,500 रुपये द्यावे लागतील तुम्हाला. अगं बाई, आधीची कामवाली 7,000च सगळं काम करायची माझं. अहो मी तुला साहेब आठ ते हजार एक दिले. टायमाचं काम असतं हो. एक टायमाला धुणं भांडे, झाडू मारणं, फरची पुसणं हे सगळं काम केलं का, स्वयंपाक करून दिला, झाला विषय संपला. मग परत संध्याकाळी स्वयंपाकाला यायचं म्हटल्यावरती पैसे तर लागतील ना साहेब जास्तीचे. बरं ठीक आहे, आता मी तर काही बाहेर जाऊन शोधू नाही शकत कामवाली. आता तू आलीच आहे घरी तर ठीक आहे, 8.5 तर 8.5. हो साहेब हम्म. चालतंय की मग. बरं. लागते मग मी कामाला हो हा. हो हो. बरं आहे बाबा. आता माझी कामवाली गेली 2 महिने घरी आणि स्वतःहून चालून आली. बरं झालं. साहेब जरा फरची पुसते हा इकडची. बरं बरं ठीक आहे. बरं ऐक ना, तुझं काय नाव म्हटली? चंपा साहेब लक्षात ठेवा, नाव विसरू नका. कसं आहे तुम्ही अगं कामवाली म्हणून बोलवशाल आणि मला राग येईन त्या गोष्टीचा. अगं तसं नाही, ते आता आधीची कामवाली आहे ना कांता. हा. हा, तर तिचंच नाव तोंडात बसलंय, म्हणून अच्छा. मग तुला विचारावं लागलं, नाही तर मी तुला कांता म्हणून आवाज दिला असता. बरं साहेब पाय उचला बरं थोडासा. बर. लईच धूळ झाली हो साहेब घरात. अगं ते आता ती झाले ना 10 एक दिवस झाले गेली. हा. हा, त्याच्यामुळे आता घरात साफ करणार कोण आहे, एक तर मला दिसत नाही काही. अच्छा अच्छा. हा,
बरं ऐक ना, हा साहेब. तुझं टायमिंग काय असेल सकाळी येण्याचा? माझा टाइम तर फिक्स आहे साहेब. हे बघा, सकाळी 8ला मी जाती त्या 18 नंबरच्या खोलीवाल्या मावशीकडं. हा, हा, ते दोघं म्हातारा म्हातारी राहता. हा, मग मी त्यांच्याकडचं काम केलं का, त्यांच्याकडचं काम उरकवून मी समोरच्या बिल्डिंग मध्ये जाते. समोरच्या बिल्डिंग मध्ये गेली का मग त्यांच्याकडचं काम करते. मग तिथंच 2 घर आहेत अजून, त्या 2 घरांमध्ये पण काम करते. मग ते 3 घरांचं काम उरकलं का मग मी इकडे येईल. म्हणजे कसं 8 वाजेपासून लागली का 8, 9, 10, 11, 11:30 पर्यंत येईन साहेब मी जास्तीत जास्त. बरं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. हा, फक्त तेवढ्या तेवढं वेळात तुमचं जेवण खावण सगळं होऊन जायचं साहेब. मी बनवीन आल्या आल्या लगेच पहिले. हा 12 पर्यंत जेवण पाहिजे बाई मला. चालेल चालेल. बरं ऐक ना, तू झालं का काम? बाकी की बोला ना साहेब, काय म्हणता? अगं म्हटलं इथं बसून कंटाळा आला नाही का केव्हाचा. आतल्या खोलीत सोडते का मला बेडरूम मध्ये? मग साहेब, ही काय बोलायची गोष्ट झाली काय? चला की सोडते तुम्हाला मी. बर. या इकडे इकडे. इकडे चला साहेब. या 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 इकडे. हा, इकडे बसा. माग सारखं साहेब थोडशा. हा, ठीक आहे साहेब, मग मी करू माझी कामं. हा ठीक आहे, तुझे काम कर. तिकडचं फरची पुसलं का मग मी इकडचं पुसते. ठीक आहे. हो हो. अरे हा बोल ना. काय? अच्छा, हा हा. हा हा, बर. अरे बापरे, रशियन बोलवणार आहे? अच्छा अच्छा, हा हा. ठीक आहे. अरे हाय माझ्याकडे पैसे, पण आता तुला तर माझा प्रॉब्लेम माहितीच आहे. ते मी ठेवले एका ठिकाणी, ते मला बघावे लागतील फक्त. हा हा हा. हो हो, अरे माझं फिक्स आहे यानं. अरे हा मग. हा, येतो येतो. हा हा, उद्या ना. हा, हो हो हो. हा. साहेब, हम्म. तुम्हाला तर दिसत नाही, मग तुम्ही पैसे कस काय मोजताय? अगं ते मी अंदाजावरनं मोजतो. अच्छा. हा, पण मला ना हे थोडे कमी पैसे वाटताय. म्हणजे अगं मी 40,000 रुपये ठेवले होते, तर हे ना हा 35,000 वाटतंय. अच्छा, हा ना, 40 ठेवले होते. 35. मला बी जरा कमीच वाटतंय हो ते. 10 बरं बघते मी मोजून. आहे का बरोबर? नाही हो साहेब, मला बी कमीच वाटतंय, बघा बरं. अगं हे ना थोडे कमी झालेले वाटतंय मला पैसे. म्हणजे आधी थोडे जास्त होते, आता आता तर 25च आहे. 10,000 कमी वाटतंय. नाही हो साहेब, काय तेवढेच तर दिले मी तुमच्या हातात लगेच. इथंच तर उभी आहे मी. अगं तू काही काढले का काय याच्यामधनं पैसे? अहो नाही हो साहेब. अहो साहेब, असं काय करताय? अहो साहेब, मी तुम्हाला काय असं तसं वाटते का? साडी आहे माझी ती. अं, आ अगं नाही नाही, खरंच कमी वाटतंय पैसे नाही का. पहिले 35 होते, आता 25 वाटतंय. अहो साहेब, येड्याबिडी दिसती का मी तुम्हाला? हा, मी का चोरी करणार आहे का? मला 4-5 घरांमध्ये काम आहे. मी लय पैसे कमवती. अं, बरं बरं ठीक आहे, जाऊ दे, असू दे. पण साहेब, हा एवढे पैसे का मोजायला लागले तुम्ही? हा,
काय करायचं या पैशांचं? अगं ते माझ्या मित्रांचा फोन आला होता आता. तर त्यांनी ना थोडं एक पार्टीचं नियोजन केलेलं आहे आणि तिथं ना मस्त 3 रशियन बोलवणार आहे. तर त्याच्यासाठी नाही का 40,000 कॉन्ट्री आलेली. मग मी तेच 40 ठेवलेले होते एका ठिकाणी, पण ते कमी पडत आहे. आणि काय आहे ग आता तुला तर माहिती आहे मी आंधळा, मला काही दिसत नाही. आणि आंधळा झालो तेव्हापासून बायको सोडून गेली. मग असं मध्ये मध्ये काहीतरी ट्रिप प्लॅन करून आम्ही जातो, एन्जॉय करतो, मजा करतो, तेवढंच आहे. नाही तर मग दिवसभर काय घरातच पडावं लागतं. पण साहेब, अं, एवढे पैसे उगाच खरचणं चांगलं नाही हो. अगं आता माझी स्वतःची कंपनी आहे, मला पैसे येतच राहतात. पण कधीतरी एन्जॉय केलं पाहिजे ना. हा ठीक आहे, मी आंधळा झालो तर मी काही घरातच मरायला पाहिजे का? माझी पण इच्छा आहे, काहीतरी मला पण मजा करावीशी वाटते. म्हणून मी जात असतो मित्रांसोबत थोडं बाहेर फिरायला. बरं साहेब, ऐका ना. हा माझ्याकडे ना एक आयडिया आहे. जर तुम्ही एवढा पैसा म्हणजे तुमचा पैशांचा खर्च वाचला, तर मग काय करशाल हो साहेब? जर तुम्हाला एवढं दूर न जाता सगळं काही भेटलं तर? म्हणजे म्हणजे साहेब, हो, मी बी लय सुंदर आहे साहेब. म्हणजे तुम्ही जे बाहेर जाऊन करणार आहेत ते मी तुम्हाला इथंच देते की. हे पैसे तुम्ही मलाच द्या. अगं पण रशियनची मजा वेगळी असते. अहो साहेब, तुम्हाला कुठं दिसतंय? बाई ती बाई असते. आ तुम्ही मला बघितलं नाहीये अजून. तुम्हाला दिसत नाही ना म्हणून. नाही तर तुम्ही मला बघितलं असतं ना, एक झलक मध्ये तुम्हाला माझ्यावर म्हणजे अट्रॅक्शन झालं असतं. अच्छा, असं म्हणते. हा, लय सुंदर आहे हो साहेब मी. हा ग, तू मग पण साहेब, मला काय कमी समजलात का तुम्ही? तू पण चांगली दिसते ग. हो मग. अरे वा, मग छान ते दिसते तू पैसा पण. मलाच द्या आणि करायचं तुम्हाला. एकदम बरोबर बोलली तू. आता एवढ्या लांब जायचं, थकायचं, त्याच्यानंतर ती रशियन आहे का इंडियन आहे का नेपाळीन आहे अहो, का? तुमचे मित्र तुम्हाला येड्यात बी काढत असतील. कोणची बी बाय हा उचलून आणली की तुमच्या पैशांमधनच तिला पैसे देऊन सगळेजण मजा करत असतील. तुम्हाला काय माहिती काय दिसतंय अगं तुम्हाला? अगं ते येड्यात कस काय काढतील मला? ते पण माझ्यासारखे आंधळेच आहे ना. काय? मग आमची सगळी टीम आहे आंधळ्यांची. हा. अय्या, असं आहे का? बहुतेक तो ड्रायव्हर आम्हाला येड्यात काढत असेल मग. असं हा. वाटतं मला. हा पण जाऊ द्या साहेब, आता येड्यात निघणं बंद करा तुम्ही. हे पैसे मलाच द्या आणि मी हाय की मग. हा बरं, हे घे मग पैसे आणि दे मला मजा. हो की साहेब. कुठे तर गेली? एवढं पैसे मिळाल्यानंतर तुम्हाला देणार कसं नाही मी? चला, मला जागा तर द्या. जागा नाही का इकडं? नाही. अरे तुमचा फोन साहेब, कुठं आहे फोन? तुमच्या माग. अच्छा, बरं ये ना. अरे वा 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 चंपा, तू तर खरंच लय भरलेली आहे ग. हो मालक, विषय मालक, हम्म. ओ मालक. अरे अं, कांता, कांता आली का काय? हा कांताच. कुठे आहे ऐका ना कांता? हा मालक, हा? ही कोण? अगं ही नवीन कामवाली, आता तू 2 महिने येणार नव्हती, मग अहो म्हटलं. मालक, तुम्हाला माहिती का ही बाई किती फ्रॉड आहे? फ्रॉड? हो. मी येते हा. सकाळी थांब येते. गा, कुठे चालली? मालक, तुम्हाला दिसत नाही याचा ती गैरफायदा घेते.
अहो हिनी खूप ठिकाणी काम केले, तिथं असेच करती, मालक लोकांना फसवती. फसवते? हो. अगं काय बोलते कांता, म्हणजे फ्रॉड आहे का? अहो नाही हो साहेब, काय बी बोलती ही बाई. बुचकी कशाला आली आमच्या दोघांमध्ये? हा का? कशाला आले असं? अगं किती जणांचे घर उद्ध्वस्त करती, सगळ्या घरांमध्ये तू असंच करती, मालक लोकांना फसवती. अगं काय बोलते कांता, मालक लोकांना फसवते? हो साहेब, अशीच करती. खूप घरांमध्ये तिने असंच केलंय. खोटं नाटक काही पण सांगती आणि तिथं कामाला जाते आणि तिथंच तो लग्गा मारून घेती. इकडे आण का ते पैसे. बापरे. अगं मी आता तिला 35,000 दिले. हो का मालक? हा. घेतले मी तिच्याकडनं. आणि अशा बायकांना कामाला नका ठेवत जाऊ ना मालक तुम्ही. उगाच इथं तू माझं काम घालवायला आली का? तुझं काम असं पण तुला कोणी कामाला ठेवलंय? सगळीकडनं तर तुला कामावरनं काढून टाकलंय. अहो मालक, तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना? मी तुम्हाला आता, तुम्ही मला पैसे दिले त्याच्या बदल्यात मी तुम्हाला प्रेम देणार होते ना. अगं हो, पण आता ती माझ्याकडे आधीपासून काम करते ना, तिला मालक, ती कस काय तुला असं बोलणार आहे? तू मालक. काहीतरी केलं असेल ना. ओ मालक, ही सगळीकडे असं प्रेम देते लोकांना. अरे बापरे. मग त्याच्यामुळे ना सगळीकडनं हिला कामावरनं काढून टाकले. अच्छा, म्हणजे बऱ्याच लोकांचे घर फोडले काही नाही. हा. अच्छा. बरं, हिला हाकल बरं, आणि ते पैसे घेऊन घे त्याच्याकडनं. पैसे तर घेतले मी, आता हिला कशी बाहेर काढते बघा. अगं ते पैसे पैसे काहीतरी कमी वाटत होते मला. बघ तिला चेक कर बरं एक वेळेस, कुठं लपवले का काय पैसे. नाही मालक, हे 40,000 रुपये वाटताय. अगं दाखव बरं इकडं. हे बघा. ए चल उठ, निघ इकडनं. हा, परत येऊ नको इथं. चल निघ. आता वाटतंय 40,000 रुपये. बावड बाई. मालक, तुम्हाला दिसत नाही, लक्षात ठेवा. कोणाला पण कामाला ठेवताना ना जरा विचार करत जा. अगं बाई, तू आता 2 महिने गावाला गेली होती, तर इथं कोण सांभाळणार आहे मला? एकटा काय मरून जाऊ का मी इथं? अहो मला सांगितलं असं तर मी एखादी बाई दिली नसती का चांगली कामाला? अगं आता तुला कसं सांगणार आहे? तू गेली घाई गडबडीत. तुम्हाला माहिती ना माझा काय प्रॉब्लेम होता. हे बघ बाई, एक काम कर, तुझं जे काहीतरी काम असेल ना ते 2-4 दिवसात आपटून ये पटकन तू. नाही आता माझं काम झालं म्हणून मी तुमच्याकडे आज आले. अरे झालं का? हा. अरे वा. जाऊ दे, आता तुम्ही टेन्शन नका घेऊ, परत येईल मी कामाला. बरं, एक काम कर, हे 40,000 आहे का तेवढे मोज, हा. आणि माझ्या बॅगेत टाक. मला ट्रिपला जायचंय 2 दिवसासाठी बाहेर. बरं चालेल. हा. हो ठीक आहे. आणि माझे कपडे लत्ते पण पॅक कर चांगले, शॉर्ट्स सूट्स. हो चालेल. हो हो.